सादरीकरण आपल्या समोर करणार आहे. तर मगाशी नामदेव बांगर यांनी सांगितलं की मराठीमध्ये आपण कविता अभ्यासतो, वाचतो, ऐकतो, परंतु गझलेची फारशी आपल्याला ओळख असत नाही. तर हे पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गझल हा मराठीमधलाच एक काव्य प्रकार आहे. मराठीमध्ये जे काही लोकप्रिय काव्य प्रकार आज आपल्याला सांगता येतात, त्यामध्ये गझल हा अत्यंत लोकप्रिय असलेला काव्य प्रकार आहे. आता मराठीमध्ये अस्सल मराठमोळे काही काव्य प्रकार आहेत, म्हणजे ओवी, अभंग, भारुड, लावणी हे अस्सल मराठमोळे काव्य प्रकार आहेत. परंतु काही काव्य प्रकार आपण अन्य भाषांमधून, अन्य देशांमधून स्वीकारलेले आहेत. उदाहरणार्थ इंग्रजीमधून आपण सॉनेट, ज्याला मराठीत सुनीत म्हणतात, हा काव्य प्रकार स्वीकारला. जपानमधून हायकू हा काव्य प्रकार आपण स्वीकारला. तसा फारसी भाषेतून, फारसी भाषेतला आणि इराण देशातला गझल हा प्रकार सुद्धा मराठीनं स्वीकारलेला आहे, तो आपलासा केलेला आहे. इराण म्हणजेच त्याला पर्शिया असंही म्हणतात. आणि अरबस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान हा सगळा जो काही प्रदेश आहे तो मुस्लिम धर्मीयांच्या वर्चस्वाखाली असलेला किंवा मुस्लिम धर्मीयांचा स्वतःचा म्हणून असलेला आपण ओळखतो. तर त्यामध्ये इराण जे आहे, इराण, इराक हे आपल्याला नावं माहिती असतात. तर मुळात अरबस्तानामध्ये, अरब लोकांच्या मध्ये ह्या काव्य प्रकाराचं थोडंसं अंकुर फुटलं म्हणूया, आणि त्याचा बऱ्यापैकी विकास हा शेजारच्या इराण देशामध्ये, म्हणजे पर्शियामध्ये, आणि तिथली भाषा जी आहे फारसी भाषा किंवा पर्शियन लँग्वेज असं म्हणतो आपण, त्या फारसी भाषेमध्ये ह्या काव्य प्रकाराला अधिक रंगरूप प्राप्त होत गेलं. आणि मग पुढे मुस्लिम सत्ताधीश हे वेगवेगळ्या देशांवर राज्य करू लागल्यानंतर आपल्याकडे सुद्धा एकेकाळचा हिंदुस्थान, आज ज्याला आपण भारत म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये इंडिया म्हणतो, अशा आपल्या देशामध्ये सुद्धा मुस्लिम सत्ताधीशांच्या बरोबरीनं हा काव्य प्रकार तिकडून, म्हणजे मुस्लिम अ, देशांमधून तो आपल्या भारतामध्ये आला. आणि मुस्लिम सत्ताधीश जसे याला कारणीभूत ठरले, तसेच सुफी साधू संत सुद्धा याला कारणीभूत ठरले. सुफी पंथ म्हणजे इस्लाम मधला एक पंथ आहे, त्या पंथाचं नाव आहे सुफी. जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये वारकरी पंथ असतो, समर्थ संप्रदाय असतो, महानुभाव पंथ असतो, दत्त संप्रदाय आहे, असे वेगवेगळे पंथ म्हणजे संप्रदाय आहेत. तसेच इस्लाममध्ये, मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा एक पंथ त्या काळामध्ये अस्तित्वात आला आणि त्याला सुफी असं नाव प्राप्त झालं. तर हे सुफी साधू संत धर्म प्रसाराच्या हेतूनं मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राजाश्रयाखाली हे जगभर भ्रमण करू लागले आणि त्या त्या ठिकाणी ते जाऊन आपले मठ प्रस्थापित करू लागले. तर एकंदरीत गझल हा काव्य प्रकार ह्या सगळ्या वातावरणातून पुढं संपूर्ण जगभर पसरत गेला, जगभर त्याचा प्रचार प्रसार होत गेला. तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेमध्ये, म्हणजे पहिल्यांदा तो फारसी भाषेतच आला,
दिल्ली राजदरबारामध्ये गालिब सारखा मोठा गझलकार हा सुरुवातीला फारशीमधूनच गझला लिहित असे. परंतु उर्दू भाषा ही त्या काळामध्ये हळू आपल्या भारतामध्ये अ, अस्तित्वात येत गेली आणि ही एक बोलीभाषा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उर्दू याचा अर्थ आहे लष्करी छावणी आणि उर्दू भाषा म्हणजे लष्करी छावणीतली भाषा. तर त्या काळामध्ये हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या अ, ह्याच्यामध्ये सेवेमध्ये वेगवेगळे सैन्य असायचे. म्हणजे ते मुस्लिम राज्यकर्ते असल्यामुळे साहजिकच तिथं इस्लाम धर्मीय सैनिक हे मोठ्या प्रमाणात अ, सामील झालेले होते आणि हे इस्लाम धर्मीय सैनिक हे काही एका देशातले होते असं नाही. अरबस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, इराक जिथं-जिथं इस्लाम धर्म आहे, त्या ठिकाणचे सैनिक हे ह्या राज्यकर्त्यांच्या सैन्य दलामध्ये भरती झालेलं होतं. त्याच्यामध्ये आपल्या भारतातलं सुद्धा सैनिक त्यात भरती झालेलं होतं. आणि मग हे सैनिक त्यांची एक छावणी असायची, लष्करी छावणी. अ, तर त्या लष्करी छावणीमध्ये म्हणजे आपल्याला माहीत आहे, की पावसाळ्याचे 6 महिने सोडले, म्हणजे पावसाळ्याच्या 6 महिन्यात हे सैन्य दल हे विश्रांती घेणार आणि पावसाळा संपला, की नंतर ते लढाईसाठी छावणीतून बाहेर पडणार. तर 6 महिन्यासाठी म्हणून का होईना, लष्करी छावणी राजधानीच्या आसपास असायची आणि त्या ठिकाणी हे सैन्य निवांत 6 महिने विश्रांती घेत असे. त्यांचं लष्करी प्रशिक्षण चाललेलं असायचं. त्याचबरोबर तिथं बाजार असायचा. त्या लष्कराचा बाजार. त्या बाजारामध्ये त्यांचं येणं-जाणं असायचं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधले, वेगवेगळे भाषा बोलणारे असे सगळे सैनिक एकमेकाशी देवाण-घेवाण करायचे आणि त्याच्यातून एक जी खडी बोली निर्माण झाली. खडी बोली म्हणजे उभ्या-उभ्यानं बोलली जाणारी भाषा असते. म्हणजे बाजारात आपण जसं मंडईला गेलो, बाजारात गेलो, की जसं आपण जसं जमेल तसं आपण बोलतो. म्हणजे समोरचा जर माणूस मराठी त्याला समजत नसेल, तर आपण मोडक्या-तोडक्या भाषेत हिंदीमध्ये भाषेत काहीतरी त्याला बोलतो आणि तोही काहीतरी आ, समोरचा मराठी माणूस आहे म्हटल्यावर तोही हिंदी असला तरी तो मोडक्या-तोडक्या मराठीत बोलतो. असं काहीतरी भाषांचं देवाण-घेवाण होत गेली आणि त्याच्यातून खडी बोली आणि त्याच्यातून उर्दू भाषा ही निर्माण झाली. तर उर्दू ही बोलीभाषा आणि ती अ, सहजासहजी सगळ्यांना समजू लागलेली भाषा होती आणि तिकडं राजदरबारातली भाषा, राजभाषा, फारसी भाषा ती मात्र फक्त राजदरबारातल्याच लोकांना माहिती असायची आणि जनतेला मात्र ती कळेनाशी झालेली अशी भाषा होतं. कारण ती फारसी भाषा ही इराणमधून आलेली होती. ती काय आपली भारतीय भाषा नव्हती. तर अशा पद्धतीनं उर्दू भाषा ही बोलीभाषा म्हणून लोकांना जास्त भावू लागली आणि मग पुढं गालिबसारखा मोठा गझलकार सुद्धा उर्दूमध्ये मोठ्या प्रमाणात गझला लिहू लागला आणि मग उर्दूमध्ये गझल ही लोकप्रिय होत गेल्यानंतर म्हणजे अगदी पहिला उर्दू कवी कोण असेल तर वली दखनी आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रातला आहे. औरंगाबाद, अहमदनगर इथं त्याचं बरंचसं आयुष्य गेलेलं आहे आणि नंतर त्याला दिल्ली राजदरबारामध्ये निमंत्रण आल्यानंतर तो तिकडं गेला आणि मग त्याच्या उर्दू भाषेतल्या गझला लोकांना जास्त आवडू लागल्या. असं उर्दू गझलांचा प्रवास होत शेवटी आता आपण मराठी गझलेकडे वळलो, तर मराठीमध्ये गझल हा प्रकार म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हा काही आपला मूळ मराठी काव्य प्रकार नाही. तो या उर्दूतून आपण घेतला आणि मग सुरुवातीला उत्तर पेशवाईमध्ये होऊन गेलेले 2 कवी, मराठी कवी आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतात. एक म्हणजे अमृतराय आणि दुसरे म्हणजे मोरोपंत. मोरोपंतांचं नाव बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे. विशेषतः मराठीच्या विद्यार्थ्यांना तर हे नाव माहिती आहेच. म्हणजे पंडित कवी, म्हणजे अखेरचे पंडित कवी किंवा श्रेष्ठ पंडित कवी म्हणून मोरोपंतांचा आपण उल्लेख करतो.
मोरोपंत हे दीर्घकाळ बारामतीला राहत होते. अमृतराय हे दीर्घकाळ हैदराबाद, औरंगाबाद या भागामध्ये राहत होते. तर या दोन कवींनी आपली जी पदं त्या काळात लिहिली ती गझलेच्या अंगाने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. गझल त्यांना उर्दूमध्ये वगैरे आणि सुफी साधू संत हे प्रार्थना गीतं म्हणत होते. तर ती ती जी काही गाणी होती, सुफी साधू संतांच्या तोंडची गाणी ती हे ऐकायचे. त्याच्या चाली गोड असायच्या, कानाला गोड वाटायचं ते सगळं. आणि परमेश्वराची आळवणी हे सुफी साधू संत त्या प्रार्थना गीतामधून करायचे. तिकडं राजदरबारामध्ये सुद्धा अ, हे जे आहे म्हणजे आता वेळ कमी आहे म्हणून मी थोडं-थोडं पुढं चाललेलो आहे. खमरियात जे काही आहे, खमरियात म्हणजे मध्यगीत. म्हणजे मुळात अरबस्तानमध्ये आणि इराणमध्ये आणि तुर्कस्तानमध्ये खमरियात म्हणजे मध्यगीत आणि प्रार्थना गीत. सुफी साधू संतांची प्रार्थना गीतं आणि मद्यपी मद्यपान करताना त्यांना साकी मद्य देत असताना जी गाणं म्हणायची, ते म्हणजे खमरियात म्हणजे त्याला मद्यगीत असं म्हणतात. मद्य पीत असताना ऐकायचं गाणं. तर ह्या 2 त्यावेळच्या गीत प्रकारांचा संगम झाला, समन्वय झाला, एकत्रीकरण झालं आणि त्याच्यातून गझलसारखा काव्यप्रकार पुढं आला. म्हणजे प्रार्थना गीतामध्ये सुफी साधू संतांचं कसं असतं, की निर्गुण निराकार अशा परमेश्वराला ते आळवत असतात. हे प्रार्थना गीताचं स्वरूप असतं. म्हणजे त्यांना म्हणजे ते काही मूर्तीपूजक नाहीत. तर मूर्तीमध्ये नसलेला म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आकारामध्ये नसलेला परमेश्वर, तो निराकार आहे, निर्गुण आहे आणि अशा न दिसणाऱ्या परमेश्वराची आळवणी करणं, हे त्या प्रार्थना गीताचं स्वरूप असतं. आणि प्रेमगीतं, प्रार्थना म्हणजे मध्यगीतं जे आहेत, प्रेमगीतं जे आहेत, त्याच्यात प्रियकर प्रेयसी म्हणजे प्रियकर हा प्रेयसीची आळवणी करतो. आणि त्या इस्लामी संस्कृतीमध्ये आपल्याला माहित आहे, की बुरखा बुरखा परिधान करणाऱ्या स्त्रिया, तर त्या म्हणजे प्रेयसी ही नेहमी बुरख्यातच असणार आणि त्यामुळे तिचा चेहरा दिसावा म्हणून तळमळणारा प्रियकर वगैरे, वगैरे असं जे काही चित्रण पाहायला मिळतं, ते चित्रण म्हणजे परमेश्वर सुद्धा हा दिसतच नाही आणि प्रेयसी सुद्धा तिचा चेहरा ती दाखवतच नाही, ती बुरख्यातच असते. तर तसं प्रियकर त्या न दिसणाऱ्या प्रेयसीचा चेहरा दिसावा, ती भेटावी म्हणून तो तळमळ करत असतो. तसंच सुफी साधू संत सुद्धा न दिसणाऱ्या, डोळ्यांना न दिसणाऱ्या परमेश्वराची भेट व्हावी म्हणून तो अ, काकुळतीनं प्रार्थना करत असतो. तर अशा 2 गोष्टी एकत्र येऊन गझल हा प्रकार निर्माण झालेला दिसतो. आणि मग क्षीरसागर एक नावाचे एक समीक्षक मधल्या काळात होऊन गेले. उमर खय्यामची फिर्याद नावाचं त्यांचा एक लेख संग्रह आहे. त्याच्यामध्ये माझं पहिलं प्रेम अर्थात गझल ह्या नावाचा एक लेख आहे त्याच्यात. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे, की गझल म्हणजे केवळ प्रेम नाही किंवा केवळ अ, अ, मद्यप्राशन करताना आळवायचं गीत एवढंच नाही, तर असा काही एक आशय असतो, की जो अ, आपल्या हृदयाला जाऊन भिडत असतो. आपल्या काळजाला तो कुठेतरी स्पर्श करत असतो. तो आपल्याला भावत असतो आणि मग त्याच्यामध्ये गझलेमध्ये उत्कटता असते, प्रखरता असते आणि उत्कटतेशिवाय किंवा आर्ततेशिवाय अ, गझल लिहिली जाऊ शकत नाही. असा एक गझलेचा रूपबंध हा निश्चित झालेला असतो. सुरेशचंद्र नाडकर्णीसारखे एक गझल समीक्षक एक उदाहरण देतात, की एक हरीण आहे आणि त्या हरणाच्या मागे शिकारी धनुष्यबाण घेऊन लागलेला आहे आणि त्या हरणाला त्या बाणानं तो टिपणार आहे आणि म्हणून ते हरीण जीव म्हणजे अगदी मेटाकुटेला आणून ते हरीण धावत सुटलेलं आहे आणि असा एक प्रसंग येतो, की पुढं मोठं
काहीतरी अडचण निर्माण होते, रस्ता संपलेला असतो आणि आता त्या हरणाला रस्ता संपल्यामुळे आता पुढं पळता येत नाही आणि पाठीमागे तर तो पारधी धनुष्यबाण घेऊन लागलेला आहे आणि आता तो बाण कधी त्याच्या पोटात मारणार. अशा वेळेला जो आर्तपणे टाहो ते हरीण फोडेल, तो टाहो, ती किंकाळी, तो उद्गार म्हणजे गझल. असंच सुरेशचंद्र नाडकर्णींनी त्याची व्याख्या केलेली आहे. म्हणजे गझलेमध्ये अति दुःख किंवा गझलेमध्ये अति आनंद असा असतो. म्हणजे अ, आत्यंतिकता हा गझलेचा स्थायीभाव आहे. आत्यंतिकता म्हणजे उत्कटता आहे, आर्तता आहे, जीवाची घालमेल आहे, असं त्या गझलेचं स्वरूप असतं. आणि अशा अशा प्रकारचा आशयच गझलेमध्ये येत असतो. आता बऱ्याचदा उर्दू गझलामध्ये, फारसी गझलामध्ये, हिंदी गझलामध्ये आणि सुरुवातीच्या काळात मराठी गझलांमध्ये सुद्धा प्रेमभंगाचं दुःख आळवणारा प्रियकर हा नायक म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. अगदी माधव ज्वलनांच्या गझलांजलीमध्ये जरी आपण पाहिलं, तरी असा एक प्रियकर, प्रेयसीच्या प्रेमासाठी आसुसलेला, आतुरलेला आणि तिच्या विरहामुळे दुःखी कष्टी झालेला किंवा कदाचित तिनं त्याचा प्रेमभंग केला म्हणून तो अ, त्या दुःखाला उराशी कवटाळून फिरत असलेला म्हणजे लैला मजनूचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. लैला मजनू. तर तशा पद्धतीनं प्रियकर प्रेयसींची जोडी ही चालत आलेली असते आणि मग पुढे आपल्या मराठीमध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, की अमृतराय मोरोपंतांनी सगळ्या भक्तिभावना व्यक्त केलेल्या आहे. म्हणजे तिथं प्रेमभावना येत नाही. परमेश्वराला आळवणी करणारी गीतं. कारण सुफी साधू संतांच्या गझलांचं स्वरूप हे तसं होतं आणि अमृतराय किंवा मोरोपंत हे संत प्रवृत्तीचे कवी होते. त्यामुळं त्यांना असं वाटलं, की सुफी साधू संत प्रार्थना गीतं, परमेश्वराला आळवणारी गीतं गझलांच्या मधून गाताना दिसतायत म्हटल्यानंतर आपणही त्या पद्धतीने प्रयत्न करून पाहूया, असा त्यांनी प्रयत्न करून पाहिला. परंतु तो प्रयत्न काही 100% यशस्वी झाला, असं आपल्याला म्हणता येत नाही. तर अमृतराय मोरोपंत हा मराठी गझलेच्या वाटचालीमधला पहिला टप्पा आहे. म्हणजे मराठीमध्ये गझल लिहिण्याचे पहिले प्रयत्न अमृतराय आणि मोरोपंत या 2 कवींनी केले. त्याच्यानंतर बराच काळ लोटला. मग अगदी आपण आधुनिक मराठी कवितेचा कालखंड बघूया. रविकिरण मंडळानं गाजवलेला कालखंड 1920 ते 1940 हा 20 वर्षाचा कालखंड रविकिरण मंडळानं गाजवलेला आहे. त्याच्यामध्ये माधव ज्युलियन हे महत्वाचे कवी होते आणि त्यांचा कविता संग्रह गज्जलांजली. तर त्या गज्जलांजली ह्या कविता संग्रहामध्ये 108 कवितांचा अंतर्भाव त्यांनी केलेला आहे. आणि म्हणजे मूळ कविता संग्रह न वाचताच आपली असा एक गैरसमज आपला होऊ शकतो, की गझलांजली म्हणजे गझलांचा संग्रह. तर गझलांचा संग्रह नाही. तर बहुसंख्य कविता गझल या प्रकारातल्या आहेत. परंतु प्रत्येक कविता गझल आहेच असं नाही. माधव जिलानीने सुद्धा त्या संग्रहाच्या प्रस्तावनेत हे स्पष्टपणे लिहून सांगितलेलं आहे. असो. तर गझलांजली मध्ये तिथं परत माधव जिलनाने गझल हा शब्द गझ्झल असा वापरलेला आहे. गझल हा शब्द मूळचा स्त्रीलिंगी असताना तो पुल्लिंगी वापरलेला आहे म्हणजे तो गझल असा. तर अशा काही माधव जिलनांच्याकडून त्यांच्या त्या सगळ्या गझल कार्यामध्ये काही उणिवा राहून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा एक टप्पा आपल्याला तिसरा टप्पा सांगता येतो सुरेश भट. सुरेश भटांनी सुरेश भट हे अमरावती, नागपूरचे आणि मग त्यांनी गझला लिहू लागल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की मराठीमध्ये गझलेच्या नावाखाली जे काही लिहिलं गेलेलं आहे, ते पूर्णपणे काही गझल म्हणता येईल असं नाही. त्याच्यामध्ये काही ना काही उणीव आहे. आणि त्यामुळेच त्यावेळचे काव्यप्रेमी लोक उघडपणे म्हणायचे, की उर्दू गझलांच्या मधून जो एक
आनंद मिळतो गझला वाचल्याचा, गझला ऐकल्याचा, तो आनंद तथाकथित मराठी गझलांमध्ये काही फरक केलेला होता आणि काही बदल केलेले होते, की ज्यामुळं अस्सल मराठी गझल ही मोठ्या प्रमाणात काही लिहिली जाऊ शकत नव्हती. माधव जुलेनांना सगळे त्या काळातले कवी हे आदर्श कवी मानत होते, त्यामुळे असं झालं. आणि माधव जुलेन हे फारसी भाषेचे पंडित होते. तर ते सांगतात तीच उत्तर दिशा, ते सांगतात तेच बरोबर असं म्हणून इतर कवी सुद्धा त्यांच्या मतांचं अनुकरण करत चाललेले होते. आता पुढं सुरेश भटांच्या टप्प्यावर आपल्याला असं दिसतं, की सुरेश भटांनी पाहिलं हे, की आपल्या मराठी काव्य विश्वामध्ये गझल ह्या प्रकाराला लोकप्रियता का मिळत नाही? उर्दू गझलांच्या मध्ये उर्दू गझलांना लोक जसे डोक्यावर घेतात, तसं मराठी गझलांच्या बाबतीत का दिसत नाही? तर खऱ्या अर्थानं ती गझलच नीट लोकांपर्यंत जात नाही किंवा नीट लिहिली जात नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. गझल जी म्हणतो आपण, तंत्रशुद्ध गझल ज्याला आपण म्हणतो, ती गझल मराठीमध्ये त्यांनी हाताळण्याचा प्रयत्न केला आणि ती इतर कवींना सुद्धा हाताळण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. गझलेची बाराखडी नावाची पुस्तिका त्या काळामध्ये त्यांनी स्वतः छापली आणि ती ज्यांना कोणाला गझल लिहायची आहे, गझल जाणून घ्यायची आहे, गझल समजून घ्यायची आहे, त्यांच्याकडे ते स्वखर्चाला चित्र दिसतं आणि त्यामुळे हळू काय झालं, की गझलेचा जो अस्सलपणा आहे, म्हणजे उर्दूमध्ये, फारसीमध्ये जी गझल आपल्याला पाहायला मिळते, तशीच गझल मराठीमध्ये हळू लिहिली जाऊ लागली आणि मग एक मराठी गझल युग हे अस्तित्वात आलेलं दिसतं. सुरेश भटांचा सुरेश भटांचे अनेक कविता संग्रह आहेत. 1970 मध्ये भोपाळला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळी सुरेश भटांनी त्या निमंत्रित कवी संमेलनामध्ये गझल सादर केली आणि ती गझल लोकांना खूपच आवडली. आणि त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या श्री पु. भागवतांनी म्हणजे त्यावेळचे मौज प्रकाशनाचे सर्वेसर्वा किंवा सत्यकथा या दर्जेदार वाङ्मय नियतकालिकाचे संपादक श्री पु. भागवत त्या संमेलनाला होते. आणि मग श्री पु. भागवतांच्या विनंतीवरून सुरेश भट हे सत्यकथेमध्ये सुद्धा गझला देऊ लागले आणि त्या गझला प्रकाशित होऊ लागल्या. आता सत्यकथा हे वाङ्मय नियतकालिक प्रामुख्याने नवकवितेला प्रोत्साहन देणारं नियतकालिक म्हटलं जातं. आणि त्यामध्ये नवकवितेमध्ये कसं असतं, की वृत्त, यमक ह्या सगळ्या गोष्टींचं बंधन पाळलं जाण्याची काही हे बंधन नसतं म्हणजे त्या बंधनांचं बंधन नसतं. म्हणजे स्वैरपणे, मुक्तपणे तुमचा आशय तुम्ही मांडायचा असतो. अशा कवितांना महत्व देणारी सत्यकथासारखं नियतकालिक, पण त्यानं सुरेश भटांच्या गझला सुद्धा प्रकाशित करायला सुरुवात केली. आणि मग 1974 मध्ये सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा गाजलेला कविता संग्रह हा मौज प्रकाशनानंच प्रकाशित केला. ज्याच्यामध्ये पु. ल. देशपांडेंची प्रस्तावना आहे, लता मंगेशकरांचं पत्र पण आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. त्या दरम्यान आशा भोसले, लता मंगेशकर यांनी सुरेश भटांच्या काही गझलांचं गायन केलेलं होतं आणि ते गझल गायन हे लोकप्रिय होत चाललेलं होतं. म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे वगैरे अशा प्रकारचं हे गाणं जे आहे. किंवा तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजला सकारे, हे 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 जे आहे म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गायलेली ही ह्या गझला असल्यामुळे त्यामुळे हळूहळू लोकांना मराठीतली गझल काय असते याचा एक नीट परिचय